फडणवीस 2019लाच शहांच्या डोक्यात गेले म्हणून महाराष्ट्र भाजपच्या चाव्या हातात घेतल्या। राज्यात शहांना मराठाच नेतृत्व हवा, मग ते शिंदे असोत की पवार। फडणवीस शहांच्या दावणीला बांधून शिंदे पवारांच्या चाव्याही शहांच्या हाती। 2024ला शहा म्हणतील तीच पूर्व दिशा, फडणवीसांची ताकद काढली जाणार। नेमका घडलंय काय? भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पाडून त्यांना कमकुवत केलंय। पण या नव्यानं आपल्या सोबत घेतलेल्या पाहुण्यांना योग्य न्याय मिळाला नाही तर पुढच्या काळात भाजपला हे त्रासदायक ठरणार आहे आणि त्याचे संकेत भाजपला मिळू लागलेत। कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जरी भाजपसोबत आले असले तरी त्यांनी आपले पक्ष भाजपमध्ये विलीन केलेले नाहीत। त्यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवलंय। त्यामुळे आम्ही जरी तुमच्या सोबत असलो तरी तुमचेही आमची मांडलिक नाही। आम्हालाही उद्या निवडणुकांमध्ये योग्य न्याय मिळाला पाहिजे अशीच त्यांची भूमिका राहणार आहे। उद्धव ठाकरे आणि शरद पवार या महाराष्ट्रातील सत्ता स्थानांना शह देण्यासाठी भाजपनं जी खेळी खेळली आहे त्यामध्ये ते यशस्वी झालेत। मात्र शिंदेंना आपल्या सोबत घेतल्यानंतर त्यांची सत्ता आली तर मग अजित पवार यांना सोबत घेण्याची गरज काय होती असा प्रश्न पडतो। पण शरद पवार ही महाराष्ट्रातील मोठी ताकद आहे आणि तिला शह बसला तर महाराष्ट्रात भाजपला सत्तेचा विस्तार करण्यात मदत होईल असं भाजपच्या केंद्रीय नेत्यांना वाटतं। भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन राज्यातील सत्ता तर मिळवली, पण कुठल्याही पातळीवरील निवडणुका घ्यायला भाजप धाडस होत नाहीये। अगदी मुंबई विद्यापीठातील सिनेटची निवडणूक तांत्रिक कारण देऊन टाळण्यात आली। त्यामुळे सत्ता असली तरी भाजप किती घाबरलेला आहे हे यातून दिसून येतं। भाजपवर खरं तर अशी वेळ का आली याचा विचार केला तर असं दिसून येईल भाजपची सत्ता मिळवण्याची अतिघाई याला कारणीभूत आहे। 2019ला भाजपच्या हातातोंडाशी आलेली सत्ता उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची हातमिळवणी केल्यामुळे गेली। त्यातून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळालं, पण त्यामुळे भाजपचा मोठा अपेक्षाभंग झाला। मी पुन्हा येईन हा देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास ढासळला। इतकंच नव्हे तर त्यामुळे भाजपचे केंद्रातील मुख्य नेते उद्धव ठाकरे यांच्या अनपेक्षित भूमिकेमुळे संतापले। त्यामुळे काहीही करून उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा या सूडबुद्धीतून राज्य आणि केंद्रातील सगळेच भाजप नेते कामाला लागले। त्यातूनच मग त्यांनी शिवसेनेतील कच्चे दुवे शोधायला सुरुवात केली, शिंदेंच्या हाती लागले आणि त्याही अगोदर भाजपनं केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून शिवसेनेतील नेत्यांना हैराण करून सोडलं। भाजपने सूडबुद्धीनं वागून शिवसेना फोडली, उद्धव ठाकरेंच्या हातून त्यांचं पक्षाचं नाव चिन्ह पळवून नेलं। खरं तर हे सगळं करण्याची गरज नव्हती। भाजपच्या केंद्र आणि राज्यातील नेत्यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचा जराही प्रयत्न केला नसता तरी ते सरकार अल्पावधीत अंतर्गत मतभेदातून आपोआप पडले असते आणि ही गोष्ट स्वतः भाजपचे नेते सुरुवातीला बोलून दाखवत होते। असं होतं तर मग त्यांना काही काळ वाट का पाहता आली नाही? त्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे केंद्रातील नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची अनावर झालेली महत्वाकांक्षा। भाजपचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस हे काही मोदी आणि शहांच्या शब्दाबाहेर नाहीत, कारण त्यांना माहीत आहे त्यांचा बरद हस्त असल्यामुळेच आपल्याला मुख्यमंत्री होता आलंय आणि ते पद टिकलं सुद्धा होतं। कारण मुख्यमंत्री पदासाठी राज्यात बरेच जण भाजपमध्ये इच्छुक होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून भाषण केलं। 2024ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी म्हटलं आणि विरोधकांवर टीका सुद्धा केली। खरं तर 15 ऑगस्टच्या भाषणातून विरोधकांवर टीका केली जात नाही, ते भाषण राजकीय असू नये, देशाच्या विकासाला धरून असावं अशी अपेक्षा असते। अजून लोकसभा निवडणुकीला वर्ष बाकी असताना नरेंद्र मोदी यांनी जरा धीर धरणं अवघड झालेलं आहे आणि इतकंच नव्हे तर त्यांनी बरेचदा गोंधळले सुद्धा आणि शब्द स्पष्टपणे उच्चारले जात नव्हते। त्यांच्या मनातील ही अधीरता दिसूनही आली। ज्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयमाचे संस्कार झालेले आहेत त्यांनी मात्र सत्तेसाठी इतकं अधीर होणं योग्य दिसत नाही। पण कुठल्याही गोष्टीसाठी माणूस जेव्हा उतावीळ होतो तेव्हा त्याच्यातील विवेक लोप पाहू लागतो आणि तो लोकांना दिसू लागतो। लोकांच्या मनातील विश्वास कमी होऊ लागतो आणि त्यामुळेच असलेली सत्ता जाऊ शकते आणि हीच भीती भाजपला महाराष्ट्रामध्ये सुद्धा वाटू लागलेली आहे। कारण देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने फोडाफोडी केली ती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला शहांना पटलेली नाही आणि त्यामुळेच 2019 पासूनच शहांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामुळेच भाजपला आता महाराष्ट्रामध्ये मराठा नेतृत्वच हवं आहे। सुरुवातीला एकनाथ शिंदे आणि आता अजित पवार यांच्या रूपानं भाजपला मराठा नेतृत्व मिळालेलं आहे। त्यामुळे शिंदे आणि पवार यांचा वापर करून भाजप आपली जी पुढची महत्वाकांक्षा आहे आणि त्यांनी जे व्हिजन ठेवलेलं आहे ते पूर्ण करणार। पण या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची जी एकहाती ताकद वाढत चाललेली आहे ती ताकद कमी करण्याचा पूर्ण प्रयत्न भाजपकडून, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून केला जाईल आणि देवेंद्र फडणवीस यांची ताकद कमी करण्याचा, देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचाही प्रयत्न होईल। 2024 मध्ये जर भाजपा देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवू शकली
तर मात्र भाजपची जी पुढची खेळी आहे ती साध्य होऊ शकेल। आता पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र आगामी काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांची ताकद भाजपचंच केंद्रीय नेतृत्व कमी करेल। तुमचं मत कमेंट करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।